My dear students, I welcome to all of you for our 5th standard session number 3. So, today we are going to do our activity number 2 of A to Z alphabets. Okay. First of all, we will revise what we have studied yesterday. Yesterday we have seen this picture and we find the words starting with A to Z, and I tell you to revise these words at your home. तर आपण या पूर्वीच्या तासाला A पासून ते Z पर्यंतची या चित्रामध्ये असलेली सर्व शब्द, त्या शब्दांची स्पेलिंग्स लिहिण्याचा प्रयत्न केला, ती शब्द आपण शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्या शब्दांचा सराव आपण केलेला आहे. तर आता ही जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती ऍक्टिव्हिटी अत्यंत सोपी अशी आहे आणि तुमची अगदी आवडती अशी ऍक्टिव्हिटी आहे. कारण A to Z लिहिणे सर्व मुलांना निश्चितच खूप आवडते. खूप आवडतं असं ऍक्टिव्हिटी, खूप आवडती अशी गोष्ट ती त्यांना वाटत असते. तर पहा, पहिल्यांदा मी या ठिकाणी जो ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती मी वाचते इंग्रजी आणि मराठी मधून, आणि नंतर मग आपण त्याचा सराव करूया फळ्यावरती. ओके. नाउ लुक इनटू युअर टेक्स्ट बुक. ऑल ऑफ यू हॅव युअर बुक्स. सर्वजणांनी पुस्तकं, सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकं आपल्या सोबत ठेवलेली आहेत. तर त्या पुस्तकातील पेज नंबर 3 तुम्हाला ओपन करायचं आहे. कारण या पेज नंबर 3 वर आपल्याला ज्या काही 4 ते 5 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यांचाच आपल्याला सराव घ्यायचा आहे. ठीक आहे. सो लिसन नाउ. ऍक्टिव्हिटी नंबर 2. हाऊ वेल कॅन यू डू the tasks given below. Practice till you can do them well. पहा काय सांगितलेलं आहे. मी मराठीतून पण वाचते. खाली दिलेली कामे तुम्हाला चांगली जमतात का? ती चांगली जमेपर्यंत त्यांचा सराव करा. म्हणजे आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी कशासाठी दिली, तर प्रॅक्टिससाठी. म्हणजे जितका जास्त सराव तुम्ही कराल तितकं जास्त तुमचं हे रायटिंग स्किल सुधारण्यासाठी मदत होणार आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये ही जी ऍक्टिव्हिटी दिली त्याच्या खाली एक छोटासा चौकोन दिसते इथं. या ठिकाणी हा चौकोन आहे आणि इथे W1 दिलेला आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे आपण काल जे चित्र वर्णन वगैरे काल पाहिलं होतं त्या ठिकाणी सुद्धा इथे तुम्हाला एक छोटासा चौकोन दिसते. तिथे O8 दिलेले. O8 आणि W1 चा अर्थ काय, तर याचा अर्थ आज तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. तुमचं पेज पुस्तकातील हे पान तुम्हाला बघायचं आहे. पहा, हे पान शिक्षकांशी हितगुज इव्हॅल्युएशन कोड असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता या इव्हॅल्युएशन कोड मध्ये तुम्ही जास्त डीप जायची आवश्यकता नाहीये. फक्त एवढंच पाहायचं आहे की हे जे ओ दिलेलं आहे ते कशासाठी आहे, ओरल साठी. मग आता ओरल म्हणजे काय, तर तोंडी सराव ज्या गोष्टींचा तुम्हाला या पुस्तकामध्ये करायचा आहे की ज्या गोष्टी फक्त तुम्हाला तोंडी सरावासाठीच दिलेल्या आहेत, तर त्याचा फक्त तोंडी सराव करायचा आहे. त्यानंतर पहा इथे दिलेला आहे W फॉर रिटन. मग W ज्या ज्या ठिकाणी म्हणून लिहिलेला आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या खाली तिथं O, W आणि P असं लिहून दिलेलं आहे. तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला O फॉर ओरल साठी दिलेली आहे, W फॉर रिटर्न साठी दिलेली आहे, का P फॉर प्रोजेक्ट साठी दिलेली आहे. तेवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पाहायचंय, वाचायचंय. ओके. आणि त्याच पद्धतीने आपण घेणार आहोत. तर कालची ऍक्टिव्हिटी ही ओरल साठी होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपण जी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत किंवा हा जो प्रश्न आपण पाहणार आहोत या ठिकाणी, तर तो लिखित सरावाचा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या रायटिंग मध्ये सुधारणा होण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे जशी मराठी मुळाक्षरे आपण शिकतो त्याचप्रमाणे इंग्रजी मुळाक्षरे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिता आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मराठी मुळाक्षरे लिहिताना आपण त्या अक्षरांच्या डोक्यावर रेष देत असतो, परंतु इंग्रजी अक्षरं मात्र त्याच्या अपोजिट लिहायची असतात. म्हणजे इंग्रजी अक्षर जी आहेत ती रेषेच्या वर, रेषेला चिटकून लिहायची असतात. मराठी मुळाक्षरं आपण रेषेला चिटकून रेषेच्या खाली लिहितो, तर इंग्रजी मुळाक्षरं मात्र रेषेला चिटकून पण रेषेच्या वर लिहायची असतात. तर हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ए पासून ते झेड पर्यंतच्या इंग्रजी मुळाक्षरांचा सराव या ठिकाणी करायचा आहे आणि तो सराव आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हा जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला ए पासून ते झेड पर्यंत अक्षराचं वळण कसं आहे, म्हणजे त्या अक्षराची सुरुवात कुठून करणार तुम्ही, ती जी रेष आहे ती कशी वळवणार आणि कशी खाली घेणार, तर याचा तुम्ही या गोष्टीचं निरीक्षण करायचं आहे. आता तुम्ही ए पासून झेड पर्यंत अक्षर कशा पद्धतीने लिहिली जातात हे तुम्ही शिकलेलाच आहात, परंतु आता इयत्ता पाचवीची तुमची सुरुवात आहे. त्यामुळे तुमची सुरुवातीलाच जर तुमचं लेखन सराव आपण घेतला तर पुढे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी त्याचा सराव करायचा आहे फक्त. आणि तो सराव व्यवस्थित व्हावा या दृष्टीने मी तुम्हाला फळ्यावर प्रत्येक अक्षर लिहून दाखवणार आहे आणि तुम्ही तो पाहत तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. यू हॅव टू राईट इन टू युअर नोटबुक. आय थिंक ऑल ऑफ यू हॅव युअर टेक्स्टबुक, नोटबुक, पेन अँड पेन्सिल. ओके, नाव लेट्स स्टार्ट. तर पहिल्यांदा आपण स्मॉल लिपीचा सराव करणार आहोत, कारण पुस्तकामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट small letters are there, then capital letters are there, and then these activities are here. We will learn it afterwards. First we will see this. Let's start now. सर्वांनी इकडे पाहायचं आहे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा सराव करायचा आहे. तर आता स्मॉल लेटर्स A to Z. तर ए हे अक्षर कशा पद्धतीने लिहितात पहा. अर्धचंद्र काढायचं आणि मग तीच रेष खाली सरळ ओढायची आहे. ए, त्यानंतर बी, त्यानंतर पहा सी, डी, ई. एफ साठी पहिल्यांदा गोल आकार काढायचा, नंतर सरळ रेष काढायची आणि मध्ये एक छोटीशी रेष द्यायची. एफ. जी साठी पण अर्धगोल काढून घ्यायचा आहे आणि मग ही रेष अशी खालपर्यंत घ्यायची आहे. एच साठी सरळ रेष आणि मग त्याला अशा हाफ सर्कल नाही तर असं आडवी रेष आणि एक उभी रेष. एच. त्यानंतर आपण स्मॉल लेटर शिकत आहोत. आय. अक्षरांचं वळण तुम्ही पाहतात विद्यार्थ्यांना. जे. के. एल. एम. एन. ओ साठी सर्कल. ओ. पी. जसं पी काढतो त्याच्या अगदी अपोजिट आपल्याला क्यू काढायचा आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी अक्षरं आपण लिहित आहोत ती अक्षरं लिहित असताना काही अक्षरांची आहे ती त्याची उंची जास्त आहे. उदाहरणार्थ ए पेक्षा बी ची उंची जास्त आहे, सी पेक्षा डी ची उंची जास्त आहे. तर त्याच पद्धतीने तीच उंची आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला ते अक्षर लिहायचं आहे. आणि यातील काही अक्षरं अशी आहेत की ज्यांची जी दांडी आहे ती रेषेच्या खाली जाते. तर ती अक्षरं कोणकोणती आहेत ते तुम्ही आता लिहित असताना तुमच्या लक्षात येते आणि शेवटी मी तुम्हाला ती सगळी अक्षरं सांगणार आहे ज्या अक्षरांची दांडी रेषेच्या खाली जातात. आतापर्यंत आपण जी, जे, पी आणि क्यू ही अक्षरं पाहिलेली आहेत. आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. आता प्रत्येक अक्षराचं वळण कसं होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे.
तर या ठिकाणी पहा G, J, P, Q आणि Y हे 5 अक्षरं जी आहेत ती छोट्या लिपीत लिहित असताना when we write these 5 letters in small alphabet, okay, so we have to keep in our mind that आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांच्या ज्या दांडी आहे ती रेषेच्या खाली जात असते. ओके, हे पहा G, J, P, Q आणि Y ती कधीही कुठेही आपल्याला स्मॉल लिपीमध्ये लिहित असताना रेषेच्या खालीच त्यांच्या दांड्या गेलेल्या असल्या पाहिजे. याचा सराव आपल्याला जास्त करणं गरजेचं आहे. तर ही झाली आपली छोटी लिपी, ज्याला आपण मराठीतून छोटी लिपी असे म्हणतो आणि इंग्रजीमधनं इन इंग्लिश वी से स्मॉल लेटर्स A to Z. Now we have to learn capital letters. How we have to write capital letter A to Z? From which point we have to start each letter and at which point we have to stop. Okay. Now look in here and understand. पहा A, B, C, D, E, F, G, H, I. अक्षर कुठून सुरू होतंय आणि कुठे आपण थांबतोय ते तुम्ही पाहताय. त्याच पद्धतीने सराव करायचा आहे. I नंतर J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. ओके, तर हे कॅपिटल लेटर्स आपण शिकलेलो आहोत. कशा पद्धतीने हे कॅपिटल लेटर्स लिहिले जातात ए पासून ते झेड पर्यंत. नाव ऑल ऑफ यू हॅव टू प्रॅक्टिस दिस अल्फाबेट्स, स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल लेटर्स इन टू युअर नोटबुक. याचा चांगला सराव करा. अक्षर सुधारण्यासाठी सुद्धा यासाठी तुमची मदत होणार आहे इन गुड हँडरायटिंग. ओके, गुड हँडरायटिंग साठी दररोज तुम्ही कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स रोज एकदा तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे हस्ताक्षरही सुधारेल आणि आपल्याला इंग्रजी आता हे फक्त लेटर्स आहेत, पण पुढे पुढे आपण जसं जसं शिकत जाणार तसे 2 लेटर वर्ड, 3 लेटर वर्ड्स वगैरे असे आपल्याला लिहायचे आहेत, वाक्य लिहायचे आहे, पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर आपलं लेखन वाढणार आहे. म्हणजे त्यावेळेस मग तुमच्या अक्षराचा जर चांगला सराव झालेला असेल तर त्यावेळेस तुमची हँडरायटिंग अत्यंत छान असेल, सुंदर हस्ताक्षर तुमचं दिसेल जर आता तुम्ही याचा चांगला सराव केला तर. ओके, let's go for the next activity. See what we have to do. I will read. Look into your textbook on page number 3. Can you? Yes, you can. पहा काय म्हटलेले, पहिले प्रश्न विचारलेले कॅन यू आणि मग लगेच उत्तर दिलेले येस यू कॅन. म्हणजे काय, कॅन यू म्हणजे काय, कॅन म्हणजे शकणे. ओके, यू म्हणजे तुम्ही हे करू शकता, प्रश्नार्थक चिन्ह दिलेले, तुम्हाला हे जमेल आणि मग पुढे लगेच सांगितलेलं येस यू कॅन, तुम्ही हे निश्चितच करू शकता. मग आता काय करायचंय आपल्याला, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1 2 3 4 पद्धतीने फक्त एबीसीडीचाच आपल्याला सराव करायचा आहे, परंतु तो सराव वेगवेगळ्या पद्धतीने करायचा आहे. आणि मग म्हणजे यामध्ये थोडीशी गोडी निर्माण होण्यासाठी म्हणून आपल्याला हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला कारण एकच एक प्रकारे लिहित जाणे शक्यतो विद्यार्थ्यांना आवडणार नाही.
आणि ते त्याच त्या गोष्टीचा कंटाळा येत असतो आणि मग त्यासाठी म्हणून इथे व्हेरायटी दिलेली आहे. स्मॉल लेटर्स, बिग लेटर्स, कॅपिटल लेटर्स वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या पानांवरती आपल्याला लिहायचं आहे. तर आता पहा, या ठिकाणी तुम्हाला फळ्यावर अक्षर दिसत आहेत. लिहिण्यासाठी वेळ जाऊ नये म्हणून मी आधीच लिहून ठेवलेलं आहे. तर ते आपण आता वाचणार आहोत आणि वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की मी ते कसं लिहिलेलं आहे आणि ऍक्टिव्हिटी काय आहे. ती एकदम सोपी आहे ऍक्टिव्हिटी. तर पहा, फर्स्ट ऍक्टिव्हिटी, आय विल रीड. राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन. पहा, राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन. पहा, ही तुम्हाला सिंगल लाईन दिसते. तुमच्या वहीची जशी रेष असते की नाही, तर त्या पद्धतीनेच मी इथं रेष मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर त्या एकाच वहीच्या ओळीमध्ये, एकाच ओळीमध्ये आपल्याला व्हॉट वी हॅव टू डू, ऑल अल्फाबेट्स फ्रॉम ए टू झेड वी हॅव टू राईट. ए पासून ते झेड पर्यंत सगळी अक्षरं आपल्याला एकाच ओळीमध्ये लिहायची आहेत. मग ती लिहायची, ती बसवायची आहेत म्हटल्यानंतर आपल्याला ती कशी लिहावी लागेल, जवळजवळ लिहावी लागतील, परंतु अक्षरं आपल्याला समजली पाहिजे. ओके. आणि त्या पद्धतीनेच ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हे पहा, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. फर्स्ट we have to see small letters and then again second activity is there, write all capital letters on a single line. तर पहिल्यांदा आपण ही ऍक्टिव्हिटी पाहू. स्मॉल लेटर्सची A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. बघा, आता फळ्यावर मी बसवली आणि सिंगल ओळीमध्ये सुद्धा आपल्याला ही अक्षरं एकाच ओळीमध्ये बसवता येतात, लिहिता येतात. तर याचा सराव तुम्ही करायचा आहे. ओके. आता ही झाली स्मॉल लेटर्स. नाउ लेट्स गो फॉर द कॅपिटल लेटर्स. अँड दीज कॅपिटल लेटर्स ऑल्सो वी हॅव टू राईट ऑन अ सिंगल लाईन. हिअर यू कॅन सी I write these capital letters on a single line. See, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T पासून ते Z पर्यंत दिसलीत ना. हे small letters, these are small letters and these are capital letters. So this is your first activity. आता तुम्हाला याचा सराव करायचा आहे. रिटन ऍक्टिव्हिटी आहे ही. पूर्ण ऍक्टिव्हिटी कशी आहे, W1. W चा अर्थ मी तुम्हाला आताच सांगितलंय. W म्हणजे तुम्हाला जिथं जिथं W लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला लिहून बघायचं आहे. तर याचा लिखित स्वरूपात सराव तुम्हाला वहीमध्ये करायचा आहे. तास संपल्यानंतर वहीमध्ये पान नंबर 3 वरील या प्रश्नाचा तुम्ही सराव करायचा आहे. ओके. लेट्स गो फॉर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. व्हॉट वी हॅव टू डू, आय विल रीड and you look into your textbook. Write all the small letters on plain paper. Plain paper. Plain paper म्हणजे काय, कोरा कागद. मग आता हा कोरा कागद तुम्हाला हे पहा, अशा प्रकारे कोरा कागद असतो. या कोऱ्या कागदावर तुम्हाला ही अक्षरं लिहून पाहायची आहेत. आता इथे फळ्यावर मी कोरा कागद दाखविण्यासाठी म्हणून असं चौकोन तयार केला. हा माझा कोरा कागद आहे. ओके. तर तुम्हाला मात्र अशा कोऱ्या कागदावर तुम्हाला ही अक्षरं लिहायची आहेत. आता इथे आपण लिहिलेली आहेत, ओळीला चिटकून, रेषेला चिटकून व्यवस्थित लिहिलेले आहेत स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स. परंतु कोऱ्या कागदावर रेषा आहेत का, नो लाईन्स आर देअर. अगेन यू हॅव टू राईट ऑन दिस प्लेन पेपर. म्हणजे कोऱ्या कागदावर सुद्धा तुम्हाला A to Z लिहिता यावं यासाठी म्हणून हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर पहा, प्लेन पेपर वरती सुद्धा आपण A to Z कसं लिहू शकतो. स्मॉल लेटर्स A to Z. कोऱ्या कागदावर लिहित असताना सुद्धा यू हॅव टू राईट इट इन सिंगल इन द लाईन. ती एका ओळीत सरळ लिहिलेली आहेत असंच आपल्याला दिसलं पाहिजे. ती अशी खाली वर वगैरे लिहायची नाहीये. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पहा कसे लिहिलेले आहेत. जरी कोरा कागद आहे, ओळ दिसत नाहीये, परंतु ती सरळ ओळीमध्येच लिहिलेली आहे. ओके. पहा, A, B, C, D, E पासून ते पहा Z पर्यंत. तर अशा कोऱ्या कागदावर तुम्हाला
अशा प्रकारे ए पासून ते झेड पर्यंतची स्मॉल लिपी लिहायची आहे. यू हॅव टू राईट स्मॉल लेटर्स ऑन प्लेन पेपर and in the same way you have to practice on the same plain paper capital letters also. As you write this small letter, you have to write these capital letters also, and you have to write it like this. See here on the blackboard. फळ्यावर पहा कशा पद्धतीने लिहिलेले आहेत. अशी हा माझा कोरा कागद आहे. हा माझा this is my plain paper. And अशा पद्धतीने या कोऱ्या कागदावर कॅपिटल A B C D E and up to Z. A to Z we have to write like this. Okay, understood? Nice. Let's go for the next. See, this is first question, this is second and third. What we have to do? Look into your textbook. Write all the small letters in different sizes. Okay. काय म्हटलेले पहा. Very big and very tiny. इथे आपल्याला काय सांगितलेले आहे? Write all the small letters. तुम्हाला काय करायचंय पुन्हा? All small letters लिहायची आहे. परंतु कशी लिहायची आहेत? In different sizes. आता आपण ही जी आतापर्यंतची ABCD शिकत आहोत ती कशी शिकत आहोत? सेम साईज मध्ये आपण पूर्ण ए पासून ते झेड पर्यंत जसं लिहिलं जातं, जशी पद्धत आहे एबीसीडी लिहायची त्याच पद्धतीने आपण लिहित आहोत. परंतु त्याच्यामध्येही थोडीशी गंमत निर्माण व्हावी, तुम्हाला थोडीशी वेगळं पण जाणवावं म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये, यू हॅव टू राईट इट इन डिफरंट साइजेस. मग ही साईज कशी बदलायची काय तुमचं तुम्ही ठरवायचे, कोणतं अक्षर मोठं घ्यायचं पहा. परंतु डिफरंट साईज म्हणजे काय सांगितलंय? व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. बिग म्हणजे एकदम मोठं, व्हेरी म्हणजे खूप. कसं लिहायचंय तुम्हाला? साईज कशी ठरवायची आहे? साईज म्हणजे आकार. ठीक आहे. तर मग हा आकार कसा घ्यायचा आहे? तर काही अक्षर व्हेरी बिग यू हॅव टू राईट आणि काही अक्षर एकदम छोटी 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 लिहायची, टायनी स्मॉल. म्हणजे ए पासून ती झेड पर्यंत तुमच्या मनाला वाटतील ती अक्षरं मोठी काढायची आणि मध्येच काही अक्षरं तुम्हाला वाटली की ती त्याच्या शेजारी लगेच छोटी काढायची. आणि पुन्हा तुम्हाला वाटतंय की नाही आता छोटे अक्षर बस, आता आपण मोठे अक्षर काढू, मोठे अक्षर काढून त्याचा सराव करायचा. पहा या ठिकाणी तोही प्रश्न मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा डिफरंट साईज. मग आता ही डिफरंट साईज कशी घेतली? फर्स्ट वी हॅव टू राईट स्मॉल लेटर्स इन डिफरंट साईज. ओके, फर्स्ट वी हॅव टू राईट स्मॉल लेटर्स इन डिफरंट साईज. सी ए असा मोठा काढलेला आहे. आणखी जितका मोठा काढता येईल तितका तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वहीचा पूर्ण कागदावर एका पूर्ण पेपरवर तुम्ही फक्त एवढी एकच ऍक्टिव्हिटी केली तरी चालणार आहे, अगदी छान दिसणार आहे. मोठा ए, त्यानंतर बी सी डी मी एकदम छोटस काढलं, त्याच्याही पेक्षा छोटं तुम्ही काढू शकता. यू कॅन राईट स्मॉल. पहा एफ पूर्ण मोठा काढलेला आहे. जी एच छोटासा काढलेला आहे स्मॉल. पुन्हा आय जे के स्मॉल लेटर्सच आहेत परंतु त्याचा आकार कसा आहे, त्याचं साईज कसं आहे ते वाढवलेलं आहे. नॉर्मल साईज मध्ये आपण स्मॉल लेटर्स असे लिहितो, नॉर्मल साईज मध्ये आपण स्मॉल लेटर्स असे लिहितो. परंतु दिस इज नॉट नॉर्मल साईज, दिस इज नॉट नॉर्मल अँड रेग्युलर साईज, दिस इज डिफरंट साईज. वी हॅव टू राईट इन डिफरंट साईज. सो वी हॅव टेकन these big and small sizes and whatever size you want you can write into that size. जसं तुम्हाला योग्य वाटतं, जसं आवडतं, ज्या पद्धतीने ज्या पेनाने जसं तुम्हाला लिहायचं तसं तुम्ही लिहू शकता. तर हे झालं स्मॉल लेटर्स ए पासून ते झेड पर्यंत इन डिफरंट साइज. ओके, अँड नाउ वी हॅव टू राईट इन द सेम वे कॅपिटल लेटर्स ऑल्सो. व्हॉट वी हॅव टू डू? In the same way, we have to write capital letters. Means मोठी लिपीतली ए पासून ती झेड पर्यंतची अक्षरं तुम्हाला लिहायची आहेत ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये, या तिसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये, डिफरंट साईज नावाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये. मग ती कशी लिहिणार? जसं आपण हे इथं घेतलंय की नाही, एक मोठं ए ची साईज मोठी घेतली आणि बाकीच्या इतर 2-3 अक्षरांची साईज छोटी घेतली आणि पुन्हा मग एफ वगैरे अक्षरं थोडीशी मोठी घेतलेली आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे.
चला तर मग आपण कॅपिटल लेटर्स डिफरंट साईज मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पहा स्क्रीनवरती पहा. बिग अँड स्मॉल आपल्याला काय सांगितलेले, साईज कशी घ्या, व्हेरी बिग अँड व्हेरी स्मॉल. याच्याही पेक्षा व्हेरी बिग आणि व्हेरी स्मॉल घेता येईल. ठीक आहे. ए बी सी डी सॉरी कॅपिटल असंही लिहू शकता. आपल्या मनाने स्वातंत्र्य दिलेले, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही लिहायचं आहे. ई आता एफ एकदम छोटासा घेऊया आपण. एफ ठीक आहे. एच. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने जी अक्षरं तुम्हाला मोठी लिहावीशी वाटतात ती मोठी, जी अक्षरं तुम्हाला छोटीशी लिहावीशी वाटतात ती छोटी, अशा पद्धतीने त्याचा तुम्ही सराव करा. ओके. आणि ही जी प्रत्येक या ऍक्टिव्हिटी मधील जो प्रत्येक प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्न तुम्ही प्रत्येक स्वतंत्र पानावर तो तुम्ही सोडवायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते दिसायलाही व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला लिहितानाही आनंद मिळेल आणि तो चेक करताना सुद्धा आनंद मिळेल. ठीक आहे. पहिली ऍक्टिव्हिटी, दुसरी, तिसरी असे 3-4 जे प्रश्न आहेत ते सगळेच प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पानांवर, मग तुम्ही एका पानावर कॅपिटल, स्मॉल अँड कॅपिटल दोन्हीही लिहू शकता. एका पानावर ते बसवलं तरी चालेल, परंतु ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही 3 नंबरची, ही 3 नंबरचा जो प्रश्न आहे तो मात्र तुम्ही कॅपिटलसाठी स्वतंत्र पेज घ्या आणि स्मॉल साठी स्वतंत्र पेज घ्या. म्हणजे तुम्हाला इथं भरपूर लिहिण्याची संधी मिळू शकेल. जास्त मोठं पान असल्यामुळे तुम्हाला बिग लेटर्स लिहिण्यासाठी ती जागा तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि अशा या पद्धतीने आपल्याला या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त ए पासून ते झेड पर्यंतची अक्षरं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कोऱ्या पानावर, आखीव कागदावर, एका सिंगल ओळीमध्ये आणि नॉर्मल साईज मध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असाच प्रयत्न तुम्हीही करा तुमच्या वहीमध्ये लिहित असताना. आता एक शेवटचा प्रश्न फक्त या ठिकाणी आहे, तो मी वाचण्याचा प्रयत्न करते. लुक इनटू युअर टेक्स्ट बुक्स नाउ. राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप्स. हा, आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, राईट ऑल द स्मॉल लेटर्स. इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्मॉल लेटर्स लिहायचे आहेत. मग ही स्मॉल लेटर्स कशी लिहायची आहेत, यू हॅव टू राईट इट दीज स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप. आता फॅन्सी म्हणजे तुमच्या आवडत्या आकारामध्ये. मग तो आकार कसाही असू शकतो, कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आता तुम्ही पाहता बघा, बऱ्याच मुला मुलींना, बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव गणपतीच्या आकारामध्ये लिहून घ्यायची सवय असते. नाव मग ती मराठीमध्ये असेल किंवा इंग्रजीमध्ये असेल, तर ते आपल्या नावाची जी पूर्ण स्पेलिंग असते ती स्पेलिंग ते अशा पद्धतीने लिहित असतात की जेणेकरून ते स्पेलिंग पूर्ण लिहिताना गणपतीचा चेहरा त्या ठिकाणी तयार होत असतो. तर ती कोणती शेप झाली, ती सुद्धा फॅन्सी शेप होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या आकाराची अक्षरं तर तुम्ही सहज म्हणून रोडवरनं जात असताना तुम्ही पाहता दुकानांची जी सगळे नेम बोर्ड्स असतात. ओके, ऑल नेम बोर्ड्स दॅट आर रिटन इन इंग्लिश. So these name boards, they have also different shapes. They have fancy shapes, big shapes, small shapes. किती व्हेरायटी तुम्हाला या फलकांवरती पाहायला दिसते. ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा तुम्ही पाहता अक्षरांचं स्वरूप, आकार सगळं वेगवेगळं असतं. तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही पहा इंग्रजीची अक्षरं किती प्रकारे लिहिली जातात, किती व्हेरायटी त्याच्यामध्ये आहे. तर त्या प्रकारचा सराव तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. यू हॅव टू रिवाइज इन द सेम वे. सो in this last question we have to write all alphabets, small alphabets. First we have to write in fancy shape. See, fancy shape.
A, B, C, D किंवा यापेक्षा थोडासा वेगळा पद्धतीनेही तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. मी तुम्हाला एक दोन फॅन्सी शेपचे जे आकार आहेत ते तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करते. ते पाहिल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण ABCD लिहू शकतो. आता हे झालं स्मॉल. नाउ वी विल सी कॅपिटल लेटर. सी नेक्स्ट क्वेश्चन. राइट ऑल द कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स. As we write these small letters in fancy shape, we have to write capital letters also in fancy shapes. Just look. A, B आणि यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने तुम्ही फॅन्सी शेप त्याला देऊ शकता. तुमच्या मनाला जसं योग्य वाटेल. प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी असू शकते. आपल्या कल्पनेप्रमाणे आपण या अक्षरांना वळवू शकतो. तर तुम्ही त्या पद्धतीने लिहिण्याचा सराव करा. तर आज आपण जे काही शिकलेलो आहोत, टुडे व्हॉट वी हॅव लर्न ऑल A to Z alphabets and writing of these alphabets in different types, in different shapes, in different way, in single line, on plain paper, in fancy shapes, in different size also. Okay, so या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा त्याचा सराव करा आणि ऍक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये जेवढं काही दिलेलं आहे ते सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आपला तास संपल्यानंतर पुढच्या तासाला मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही या गोष्टीचा सराव केलाय का नाही केलाय. कारण आता भरपूर वेळ आहे तुमच्या जवळ, भरपूर खेळायलाही वेळ मिळतोय, त्याचप्रमाणे थोडासा अभ्यास सुद्धा करायचा आहे. बरोबर. खेळ, मस्ती आणि थोडासा अभ्यास या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आता आपण या शेप्सचे चित्र तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ते तयार करू शकता. ओके. Now, students, just you have seen all type of fancy shapes of A to Z alphabets. Okay, you can understand these all alphabets very well, and you can write them into your notebook. तर आता तुम्ही ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत, शिकलेल्या आहात आणि तुम्ही त्याचा सराव सुद्धा घरी करणार आहात. तर त्याचा व्यवस्थित सराव करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.